नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमी आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपण संधी हे प्रकरण बघत होतो। संधीचे आपण 3 लेक्चर बघितले होते। आपण संधी प्रकरण सुरुवात करताना अगोदर संस्कृत भाषेतून हा टॉपिक आपल्याकडे आला आहे, म्हणून संस्कृत भाषेतील संधी शिकून घेतल्या। संस्कृत भाषेतील संधी बघताना आपल्याला 3 प्रकारच्या संधी दिसतात। पहिली स्वर संधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी। हे जे 3 आहेत, जनरली संधी करण्याचा कल हा संस्कृत भाषेतील शब्दांचा जास्त असतो। संस्कृत भाषेतील शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो। या शब्दांमध्ये संधी करण्याचा कल जास्त असतो। पण आता प्रत्येक भाषा कशी असते, ही एक भाषा दुसऱ्या भाषेपासून काही ना काही त्याच्यातून तिने गुणधर्म घेतलेले असतात। कोणतीच भाषा अशी नाही की दुसऱ्या भाषेला बघून तयार केली, पण जेव्हा एका भाषिक व्यक्तीचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या भाषेतील लोकांशी येतो, तेव्हा त्या भाषेतील नियम आपोआप आपल्यामध्ये येऊन जातात। आपल्या भाषेतील नियम आपोआप तिकडे चालले जातात। आणि संस्कृत ही तर मराठीची जननी आहे, त्यामुळे संस्कृत भाषेचे नियम येणं हे स्वाभाविक आहे। तर संस्कृत भाषेकडून शिकून मराठी भाषेने सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी बदल केले आहेत। त्यामुळे मराठी भाषेमध्ये सुद्धा संधीचा आता कल दिसतो, जास्त नाही पण मराठी वाक्यात सुद्धा आपण संधी किंवा मराठी शब्दांमध्ये सुद्धा आपण काय करतो, संधी करत असतो। मराठी भाषेत कसं संधी होते, मराठी शब्द कसे संधीमध्ये एकमेकात मिसळतात, हे आपल्याला या लेक्चरमध्ये शिकायचे आहे। आपण लेक्चर नंबर 4 चालू करूया, ज्यामध्ये आपण मराठीचे काही नियम बघू, मराठी भाषेतील शब्दांचे काही नियम बघूया। आपण मराठीतील विशेष संधी। वाक्यात येणाऱ्या शब्दात संधी करण्याकडे संस्कृत भाषेची प्रवृत्ती अधिक असते। मराठीचा कल संधी करण्याकडे जास्त नसतो। मराठीमध्ये एक शब्दासमोर म्हणजे मराठीमध्ये एका स्वरासमोर दुसरा स्वर आला तरी ते अलिप्त राहतात, जास्ती करून एकत्र होत नाही, पण संस्कृतमध्ये लगेच मिसळून जातात। पण आता मराठीमध्ये सुद्धा काही प्रकारच्या संधी दिसतात आपल्याला। तर मराठीमध्ये असे 5-6 नियम दिसतात, 5-6 प्रकारच्या संधी आपल्याला दिसू शकतात। त्या संधी आपल्याला इथे शिकायच्या आहेत। पहिला नियम आहे पूर्वरूप संधी। पहिला नियम आहे पूर्वरूप संधी। काय असतं तुम्हाला सांगतो मी। हा ए समजा, म्हणजे हा ए हा एक स्वर आहे आणि बी हा एक स्वर आहे। हे 2 स्वर एकत्र आले आणि समजा असं स्ट्रक्चर तयार झालं, असं स्ट्रक्चर तयार झालं। म्हणजे बघा, तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला ए सुद्धा दिसतोय आणि असा बी सुद्धा दिसतोय का नाही, बरोबर। म्हणजे ए प्लस बी, ए बी तयार झाला। पण तुम्ही व्यवस्थित नोटीस केलं, ए आणि बी या स्वरामध्ये कोणता स्वर कायम राहिलाय बघा। हा जो पूर्वीचा स्वर आहे तो व्यवस्थित दिसतोय आणि जो दुसरा स्वर आहे तो त्यामध्ये मिसळून गेलाय। म्हणजे हा पूर्वीचा स्वर राहतोय, पूर्वीचा स्वर कॉन्स्टंट राहतो, नवीन जो मागचा स्वर आहे नंतरचा तो त्यात मिसळून जातो। पूर्वीचा स्वर कायम राहतो, म्हणून याला आपण पूर्वरूप संधी असं म्हणतात। काय बघा, 2 स्वर एकत्र आले, त्यातला पूर्वीचा म्हणजे आधीचा स्वर जसाच्या तसा राहतो आणि नंतरचा स्वर त्यामध्ये मिसळून जातो, याला म्हणतात पूर्वरूप संधी, बरोबर। बघूया आपण मराठीत कधी कधी 2 स्वर एका पुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर, पहिला म्हणजे कोणता, पूर्वीचा, पूर्व स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, अशा प्रकारच्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात। एक उदाहरण बघू आपण। नदी प्लस आत, बघा 2 उदाहरण घ्या तुम्ही। नदी प्लस आत। आता बघा, नदीमध्ये कोणता स्वर आहे, ई, इकडे कोणता स्वर आहे, आ। आता हा जो आ स्वर आहे हा मिक्स होऊन जाईल। नदी प्लस आत आपण कसं म्हणतो, नदीत, नदीत उडी मारली। नदीत उडी मारली म्हणजे काय, नदीच्या आत उडी मारली। नदी आत म्हणजे काय, नदीत, बरोबर। कोणता स्वर गायब झाला, नंतरचा स्वर गायब झाला। कोणता स्वर उरला, आधीचा म्हणजे पूर्वीचा स्वर उरलाय, याला म्हणतात पूर्वरूप संधी। याला काय म्हणतात, पूर्वरूप संधी। पुढे बघा, काही असा, काही असा। आता इकडे बघा, काही मध्ये कोण दिसतोय मला, ई, असा मध्ये कोण दिसतोय, अ। काही असा हा शब्द आपण कसा बोलतो एकत्र करताना, काहीसा, तो काहीसा त्याच्या भावासारखा दिसतो, काहीसा। काहीसा मध्ये कोणता स्वर राहिलाय, ई हा स्वर राहिलाय, अ हा स्वर गायब होऊन गेला, नंतरचा स्वर गायब झालाय, पूर्वीचा स्वर उरलाय, म्हणून याला आपण काय म्हणू, पूर्वरूप संधी। इतकं सोपं आहे ते। मी तुम्हाला उदाहरण दाखवतो। काही प्लस असा हा नंतरचा गायब झाला, काहीसा। नदी प्लस आत हा नंतरचा गायब झाला, नदीत। जावे प्लस असे, अ गायब झाला, जावेसे। मला जावेसे वाटते त्या गावाला, मामाच्या गावाला मला जावेसे वाटते।
केले प्लस असे, अ गायब केला, केलेसे. लाडू प्लस आत, लाडूत, लाडूत बर्फी लाडूत शेंगदाणे टाकलेत, बर्फी काय टाकणार नाही. जरा प्लस असा, जरासा, अ गायब होतोय बघा. खिडकी प्लस आत, नंतरचा गायब होतोय, खिडकीत, खिडकीत बॉल ठेवला आहे. नदी प्लस आतून, नदीतून, आ गायब होऊन गेला, नदीतून म्हणजे काय, नदीतून मासे पकडले. थोडक्यात काय, जे दोन स्वर येत आहे त्यातला नंतरचा स्वर लोप होतोय आणि पहिला स्वर उडतोय, पूर्वीचा स्वर उडतोय, म्हणून त्याला आपण पूर्वरूप संधी असं म्हणतो. बरोबर. यात काही मोठं असं एकदम अवघड काही नाहीये, पण बरेच प्रश्न आले यावर. बघूया आपण. खिडकीत, कितीक, लाडूत, नदीत या शब्दांची संधी ओळखा. खिडकीत कोणतंही एक करून बघा. खिडकी प्लस आत म्हणजे खिडकीत, खिडकी प्लस आत हा नंतरचा काय झाला का नाही, म्हणजे पूर्वीचा उरला आहे, पूर्वीचा उरला आहे म्हणजे काय, पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी असा ऑप्शन आहे 2 नंबरला. बाकी मी तुम्हाला करून दाखवतो. कितीक, किती प्लस एक असं येते. हा, कितीक म्हणजे काय, किती प्लस एक, कितीक, किती प्लस एक हा नंतरचा स्वर गायब होऊन गेला, म्हणून काय झालं ते पूर्वरूप संधी. लाडूत, लाडू प्लस आत, नदीत, नदी प्लस आत, पूर्वीचा स्वर कॉन्स्टंट राहतोय म्हणून पूर्वरूप संधी. खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार आणि त्यांच्या जोड्या लावा म्हणे. व्यंजन संधी, माहिती तुम्हाला या सर्व संध्या शिकवल्या गेल्यात. व्यंजन संधी बघा, डबल ज दिसतोय म्हणजे पहिला ज कोण आहे, त. सत प्लस जन, सत प्लस जन म्हणजे सज्जन, तचा पाय मोडला आहे का नाही, म्हणजे हा झाला व्यंजन संधी. बरोबर. अनुनासिक संधी, वाक निश्चय, हा जो क दिसतोय, क म्हणजे न येतो, वाक निश्चय हा जो न आहे हा आहे अनुनासिक, 5व्या कॉलम मध्ये येतो तो अनुनासिक, ती आहे आपली अनुनासिक संधी. पूर्व संधी, पूर्व संधी म्हणजे पूर्वरूप संधी. त्याला पूर्वरूप टाईप करायचं होतं पण त्याने पूर्व टाईप केलंय. पूर्व संधी. नदीत, नदीची फोड कशी होईल, नदी प्लस आत हा नंतरचा गायब होऊन गेला, पूर्वीचा उरला आहे म्हणून पूर्वरूप संधी. आणि स्वर संधी उरलेला एक, महिला प्लस आश्रम, महिला प्लस आश्रम, महिला प्लस आश्रम म्हणजे हा झाला महिला मध्ये आ हा स्वर आहे, पुढे परत आ हा स्वर, दोन्ही स्वर एकत्र आले म्हणजे स्वर संधी. जोड्या मी लावून दिल्या आहे, ऑप्शन तुमचं 2 नंबर यायला पाहिजे. खाली मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार दिलेत, थोडक्यात त्यांनी जोड्या लावल्या आहेत. सजातीय संधी बघा, 3 नंबरचा ऑप्शन बघा व्यवस्थित. सार प्लस आसार, सार प्लस आसार, या र मध्ये कोणता स्वर आहे, अ, पुढे कोणता स्वर आहे, आ. अ आणि आ हे 2 सजातीय स्वर आहे, 2 सजातीय स्वर एकत्र आल्यावर नंतरचा तयार होतो, दीर्घत्व संधी म्हणतो आपण. आ तयार व्हायला पाहिजे. सारासार, सारा, रा मध्ये आ आलाय का नाही, आ तयार होतोय. पहिलं उदाहरण आहे आपलं सजातीय संधीचं. पुढे बघू विसर्ग संधी. बघा 4 नंबरचा ऑप्शन बघा, शनैश्चर. कसं आहे शनैश्चर बघा, शनै 2 टिंब प्लस चर. तुम्हाला माहिती आहे विसर्गाच्या पुढे जेव्हा च येतो तेव्हा श ची निर्मिती होते. मी तुम्हाला उदाहरण आठवण करून देतो, उदाहरण आठवण करून देतो. नि प्लस चल म्हणजे काय, निश्चल म्हणजे काय, निश्चल हा श तयार होतो. बरोबर. शनैश्चर ही विसर्ग संधी आहे, ही आहे विसर्ग संधी. पुढे व्यंजन संधी. व्यंजन संधी हे बघा, व्यंजन संधी ही बघा एकदम सोपं आहे बघा. डबल च आला आहे का नाही, त्यातला पहिला कोण आहे म्हणजे त, सत. बरोबर. पुढे काय, चित, दानंद. बरोबर. पण तुम्ही व्यवस्थित बघा, पुढे सुद्धा द आलाय. द हा काय असतो, त थ द, तिसरा आलाय म्हणजे इथे सुद्धा तृतीय व्यंजन संधी आली आहे. म्हणजे पुढे कशी फोड होईल बघा, सत प्लस चित. जेव्हा आपण तिसरा येतो आपण पहिला वर्ण घेत असतो पहिल्या कॉलम मधला, त थ द, द च्या जागेवर कोण येईल, त, चित, आणि पुढे कोण उरला, आनंद, आनंद. सत चित आनंद अशी ती फोड आहे टोटल सच्चिदानंदची. सत चित आनंद. आता व्यवस्थित बघा,
इकडे सुद्धा पाय मोडला, इकडे सुद्धा पाय मोडला आहे. दोन ठिकाणी संधी झाली आहे, दोन्ही ठिकाणी व्यंजन संधी आहे. दोन्ही ठिकाणी व्यंजन संधी आहे. तुमचं व्यंजन संधीचं ऑप्शन काय आलं? सच्चिदानंद. बरोबर. याची फोड व्यवस्थित लिहून घ्या बरं. सत प्लस चित प्लस आनंद, सच्चिदानंद. हिंदू संस्कृतीमध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये माणूस सच्चिदानंदसाठी जगायचा, मोक्ष म्हणू शकतो आपण सच्चिदानंद. असे काही लोक म्हणतात की ज्यांनी सच्चिदानंद प्राप्त केलं होतं, मोक्ष स्थिती, इथे असताना त्यांच्यामध्ये एकता स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, बरोबर, सच्चिदानंद त्यांनी प्राप्त केला असं म्हटलं जातं. पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? जे आपण शिकतोय, पूर्वीचा स्वर कॉन्स्टंट राहतो. खिडकी प्लस आत, खिडकी प्लस आत, खिडकी प्लस आत, ई प्लस आ, हा पूर्वीचा स्वर कॉन्स्टंट आहे, आ गायब होऊन गेला. खिडकी प्लस आत म्हणजे खिडकीत, खिडकीत. याला म्हणतात आपण पूर्वरूप संधी. जोड्या मी लावून दिल्या आहे, तुम्ही उत्तर बघून घ्या. 1 नंबर यायला पाहिजे. पूर्वरूप संधी समजली तुम्हाला? काय असतं? दोन स्वर एकत्र आले, पूर्वीचा स्वर कॉन्स्टंट राहतो, नंतरचा गायब होऊन जातो, म्हणजे असं होऊन जातं ते. बरोबर. आता याच्या उलट पण होऊ शकतं, बरोबर आहे का नाही? त्याचे उलट असतं, त्याला म्हणतात पररूप संधी. पर म्हणजे नंतरचा, पर म्हणजे नंतरचा. म्हणजे बघा कसं, असं पण असू शकतं, ए प्लस बी, बरोबर आहे का नाही? आता ए प्लस बी जेव्हा दोन स्वर एकत्र येत आहे, नंतरचा स्वर राहतो, नंतरचा स्वर राहतो, म्हणजे असं म्हणता येईल आपलं, नंतरचा स्वर लोप राहतो आणि आधीचा स्वर लोप होऊन जातो, बरोबर आहे का नाही? आधीचा स्वर लोप होतो आणि नंतरचा स्वर उरतो. नंतरचा म्हणजे पर, पर स्वर कॉन्स्टंट राहतो, म्हणून त्याला आपण पररूप संधी असं म्हणतो. बघा, कधी कधी मराठी शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर, दुसरा म्हणजे पर म्हणजे नंतरचा, दुसरा स्वर कायम राहून संधी होतो. याला आपण पररूप संधी असं म्हणतो. मी तुम्हाला 2 उदाहरण सांगतो. घर प्लस ई, घर प्लस ई. र मध्ये कोणता स्वर आहे? अ. ई म्हणजे ई. घर प्लस ई यांचं एकत्रीकरण कसं होईल? घरी, घरी. घरी मध्ये कोणता स्वर उरलाय? ई. नंतरचा स्वर उरलाय, पहिला स्वर गायब होऊन गेला, याला म्हणतात पररूप संधी. दुसरं एक सांगतो तुम्हाला, घामोळे, सॉरी, घामोळे. घामोळे शब्द कसा येईल? घाम प्लस ओळे, घाम प्लस ओळे. या म मध्ये कोण आहे? अ. ओ मध्ये ओज आहे. दोन लोक एकत्र केले, हा अ गायब होऊन गेला, तयार काय झालं? घामोळे. तयार काय झालं? घामोळे. घामोळे मध्ये मो मध्ये कोण उरला आहे? ओ. म्हणजे नंतरचा उरला का नाही? नंतरचा स्वर उरतोय, पहिला स्वर लोप होतोय, नंतरचा म्हणजे परस्वर उरतोय, म्हणून त्याला पररूप संधी असं म्हणतात. हे दोन्ही उदाहरण कोणाचे राहतील? पररूप संधीचे राहतील, पररूप संधीचे राहतील. बघा, उदाहरण सांगतो मी. घर प्लस ई, घरी. नंतरचा उरलाय बघा, घरी. कर प्लस ऊन, करून. ऊ उरलाय बघा, ऊ म्हणजे दुसरा उकार इथं. सांग प्लस एन, ए उरलाय बघा, सांगेन. धीट प्लस आई, आ उरलाय बघा, धिटाई. घाम प्लस ओळे, ओ उरलाय बघा, घामोळे. एक प्लस एक, ए उरलाय नंतरचा, एक एक. ए म्हणजे मात्रा. खूळ प्लस आ, खुळा. खूळ प्लस आ, बघा आ उरलाय का नाही? खुळा, बरोबर. आता इथे बघा, खूळ शब्दाला दुसरा उकार येतो आणि खुळा शब्दाला पहिला उकार येतो. बरं, तुम्हाला मी हा नियम सांगितला होता लिंग प्रकरणामध्ये. जेव्हा बहीण शब्द येतो, बहीण शब्द असा लिहिता, सॉरी, बरोबर, बहीण शब्द असा लिहिता, बहीण शब्द असा लिहिता आणि बहिणी शब्द असा लिहिता, बरोबर ना? जेव्हा शेवटचं अक्षर हे ऱ्हस्व असतं, तेव्हा त्याचा जो सेकंड लास्ट अक्षर आहे ते दीर्घ असतं, आणि जेव्हा शेवटचं अक्षर हे दीर्घ होऊन जातं, बघा दीर्घ, तेव्हा जे सेकंड लास्ट ऑप्शन आहे ते ऱ्हस्व होऊन जातं. अशी ती एक हे होता नियम लिखाणाचा, तो मी तुम्हाला सांगितला होता. त्यामुळे खूळ शब्द असा लिहिणार, खुळा शब्द असा लिहिणार. जनरली असं होत नाही, पण जो शब्द पेपरमध्ये दिलाय तोच उत्तरामध्ये असतो. फक्त हा एक एक शब्दाकडे थोडंसं लक्ष राहू द्या, एक एक शब्दाकडे लक्ष राहू द्या, एक एक शब्दाकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला हा शब्द मी अगोदर शिकवलेला आहे. एक एक हा शब्द व्यवस्थित बघा. आपण एक संधी शिकलो होतो, कोणती? वृद्ध्यादेश. वृद्ध्यादेश मध्ये नियम असा होता, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आला
तयार काय होतो? तयार होतो दुसरा ऐ, वृद्धी होते, बरोबर, वृद्धी होते. म्हणजे काय होईल याचं? एकैक, एकैक दोन मात्रे होऊन जातील वृद्ध्यादेश मध्ये, असं होतं, बरोबर. जेव्हा तुम्ही वृद्ध्यादेश नियम घेणार, तुमचं काय होऊन जाईल इथे? एकैक असं होऊन जाईल. तुम्ही वृद्ध्यादेशची संधीचं हे काढा, काय म्हणतात स्लाइड तुमची नोट्स, त्यामध्ये तुम्हाला दिसेल 1+1 आपण एकैक असं केलं होतं. आणि जेव्हा तुम्ही पररूप संधी बघणार मराठीची पररूप संधी, त्यामध्ये काय होईल? या एक मध्ये शेवटचा कोण आहे? अ. पुढचा शब्द काय आहे? एक. या ए मध्ये कोण आहे? ए. या दोघांमध्ये नंतरचा कॉन्स्टंट राहील. नंतरचा कॉन्स्टंट म्हणजे ए. ए म्हणजे एक मात्रा. 1+1 आपण काय म्हणू? एकैक. एकैक म्हणजे हा जो एकैक शब्द आहे हा संस्कृत मध्ये येईल आणि एक शब्द मराठीत येईल. एक मुलाने मध्ये यावे. मराठीत आपण असंच बोलतो, एक मुलाने मध्ये यावे, एक मुलीने बाहेर जावे. आपण मराठीमध्ये असंच बोलतो. मराठीच्या संधीमध्ये याचं उदाहरण असं येईल आणि संस्कृतच्या संधीमध्ये याचं उदाहरण असं येईल. पेपरमध्ये असं कन्फ्युजन करणार नाही आयोग, त्यामुळे चिंता करायची नाही. पण दोघी शब्द तयार होतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढे बघूया. काही क्वेश्चन आले का बघूया. रेग प्लस ओटी इज इक्वल टू रेग ओटी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? रेग शब्दामध्ये आहे अ, ओटी मध्ये आहे ओ. तयार का झालाय? रेघोटी. रेघोटी मध्ये कोण दिसते मला? ओ. नंतरचा स्वर कॉन्स्टंट आहे, पर स्वर कॉन्स्टंट आहे. पर म्हणजे नंतरचा. पररूप संधी आहे ते. पररूप संधी ऑप्शन नंबर 1 तुमचं उत्तर यायला पाहिजे. पुढे बघूया काही मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार. जोड्या लावा थोडक्यात. एवढा मोठा प्रश्न आला, वरती वाचायचं नाही, खाली जोड्या लावून टाकायचे डायरेक्ट. सजातीय स्वर संधी. सजातीय कोणते बघा, मला म्हणजे मी प्रॅक्टिस केली का काय मला माहिती, पण मी असं बघितलं का मला डायरेक्ट त्याच शब्दाकडे लक्ष जातं जे उत्तर येते. तसं तुमचं पण होईल जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर. सजातीय स्वर संधी गोलाकार. कशी संधी आहे? गोल प्लस आकार. गोल प्लस आकार. ल मध्ये कोण आहे? अ. पुढे कोण आहे? आ. गोल प्लस आकार दोघी सजातीय आहे, ही झाली सजातीय स्वर संधी. विजातीय स्वर संधी हे पण सोपं आहे. राम प्लस ईश्वर. राम प्लस ईश्वर. राम मध्ये कोण आहे? अ. अ प्लस ई हे दोन्ही विजातीय आहे, ही झाली विजातीय संधी. पूर्वरूप संधी. पूर्वरूप मध्ये पूर्वीचा कॉन्स्टंट राहतो. नाहीसा. नाहीसा. नाहीसा शब्द कसा असतो बघा. नाही प्लस असा. बघा हा ही मधला जो ई आहे तो उरलेला आहे. अ गायब झालाय, पूर्वीचा स्वर उरला आहे नाहीचा, म्हणून हे काय झालं? पूर्वरूप संधी. आणि पररूप संधी बघा. पररूप संधीमध्ये भेटून. भेट प्लस ऊन म्हणजे भेटून. ट मध्ये अ आहे, ऊन मध्ये उ आहे. उ म्हणजे दुसरा उकार. दुसरा उकार उरलेला आहे, नंतरचा स्वर उरला आहे म्हणजे पररूप संधी. म्हणजे काय? पररूप संधी. 3 4 2 1. 3 4 2 असा ऑप्शन 1 नंबरला आहे. उत्तर 1 नंबर यायला पाहिजे. खालील शब्द कोणत्या संधीचा आहे? घर प्लस ई म्हणजे घरी. 1+1 म्हणजे एक. हा ए म्हणजे हा मात्रा, हा ई म्हणजे ही विलांटी. नंतरचा स्वर उरला आहे म्हणजे पररूप संधी. नंतरचा स्वर उरला आहे म्हणजे काय? पररूप संधी. 2 नियम आपण मराठीचे बघितले, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी. हे नियम पुढे सुद्धा आपल्याला लागणार आहे जेव्हा आपण 5वा नियम घेऊ तेव्हा. आता काही पुढचा नियम. आता या नियमांमध्ये तुम्हाला उदाहरण महत्वाचे नाहीये, तुम्हाला डायरेक्ट नियम महत्वाचा आहे. तुम्हाला डायरेक्ट नियम महत्वाचा आहे. हा नियम आयोग डायरेक्ट विचारून टाकेल आणि सांगेल बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा. त्यामुळे उदाहरण तर एवढे महत्वाचे नाहीये, पुढचा वरचा जो नियम आहे तो नियमच जास्त महत्वाचा ठरतो. बघूया आपण. नियम नंबर 3. दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या, इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे, येणाऱ्या म्हणा. दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बऱ्याचदा संधी होत नाही. काय सांगतोय बघा. ए आणि हा बी असं लिहितो मी आता. ए आणि बी हा स्वर आहे. जर हा दुसरा स्वर दीर्घ आहे, दुसरा स्वर दीर्घ आहे, अशा वेळेस या दोघांचं काय होत नाही? संधी होत नाही. म्हणजे दोघीच्या दोघी उरतात. दोघीच्या दोघी उरतात. जा प्लस ऊन जाऊन. घे प्लस इल घेईल. हो प्लस उ होऊ. खा प्लस इन खाईन. तुम्ही बघा
एक सुद्धा स्वर गायब झाला नाहीये, फक्त हे प्लसचं चिन्ह गायब होऊन गेलंय आणि दोन्ही शब्द एकत्र होऊन गेलेत, दोन्ही शब्द एकत्र होऊन गेलेत. म्हणजे कोणता स्वर लोप पावत नाही. तुम्हाला नियम विचारतील, नियमच्या वेळेस काय करतील ते दीर्घच्या जागेवर ऱ्हस्व करून टाकतील. पण तुम्ही व्यवस्थित बघा, हा उ सुद्धा दीर्घ आहे, हा उ सुद्धा दीर्घ आहे, हा ई सुद्धा दीर्घ आहे, हा ई सुद्धा दीर्घ आहे. थोडक्यात काय, दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी संधी होत नाही, ते जसेच्या तसे राहतात. कोणीच संधी म्हणजे काय, एकत्र येणे. हे दोन्ही सुद्धा एकत्र येत नाहीये, दोन्ही वेगवेगळे राहत आहे. शब्द एकत्र होतोय पण दोघी एकमेकांमध्ये मिसळत नाहीये, दोन्ही जसेच्या तसे राहतात. हा नियम आहे. पुढे बघूया नियम. ही या शब्दयोगी अव्ययाचा संख्या विशेषणाशी दोन प्रकारे संधी होतो. जेव्हा आपण ही हा शब्द घेतो, आपण शब्दयोगी अव्यय येतो, तर दोन प्रकारे संख्या तयार करता येते आपल्याला. कशी बघा, ह चा लोप होऊ द्यायचा नाही किंवा ह चा लोप करून टाकायचा. बघा, 2 प्लस ही दोन्ही आणि 2 प्लस ही दोन्ही आपण बोलताना कसं म्हणू बघा, दोन्ही भाऊ उभे राहा. कसं म्हणू मी, दोन्ही भाऊ उभे राहा किंवा दोन्ही भाऊ उभे राहा. म्हणजे आपण बोलताना ह यू सुद्धा देतो किंवा ह यू सुद्धा देत नाही. ही हा शब्द जेव्हा आपण संख्येमध्ये मिसळेल तेव्हा दोन प्रकारे मिसळू शकेल. एक तर ही गायब होऊन जाईल किंवा ही राहील, काही फरक पडत नाही. दोन्ही भाऊ, तिन्ही बहिणी, चारी भाऊ, चारी बहिणी. काय होतं, ह तुम्ही राहू पण देता, ह तुम्ही काढून पण टाकता. तुम्ही बोलताना सुद्धा असंच बोलता. दोन्ही मित्र माझ्या घरी आले. पहिल्या ठिकाणी मी ह चा उच्चार केला होता, दुसऱ्या ठिकाणी ह चा केला नव्हता. असा तो सिंपल नियम आहे. प्रश्न असा येऊ शकतो, ही हा शब्दयोगी अव्यय संख्या विशेषण तयार करताना किती प्रकारे संधी होतो? दोन प्रकारे संधी होतो. एक तर ही राहील किंवा ही चालला जाईल. हा होता पुढचा नियम. आता पाचवा नियम तुम्हाला मी सांगितलं होतं, पाचव्या नियमामध्ये ते पूर्वरूप आणि पररूप संधीचा काहीतरी संबंध येईल. नियम काय बघा, जेव्हा आपण दोन शब्द सांगतो मी, एक शब्द आहे अनुरूप आणि दुसरं आहे अनुसार. हे दोन शब्द एखाद्या शब्दामध्ये एकत्र येत आहेत. म्हणजे इथे बघा अ हा स्वर आहे, इथे अ हा स्वर आहे, इथे सुद्धा एखादा स्वर येईलच शब्दाच्या शेवटी. जेव्हा आपण अनुरूप आणि अनुस्वार हे दोन शब्द एखाद्या शब्दाला चिटकतात, अशा वेळेस काय होतं बघा, अशा वेळेस या जो आधीचा शब्द आहे याचं सामान्य रूप होतं. याचं काय होतं, सामान्य रूप होतं. सामान्य रूप तुम्हाला आठवत असेल, कोणतंही प्रत्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होतं, बरोबर. आणि ते सामान्य रूप झाल्यावर जे मी सांगतोय ते महत्वाचं आहे. सामान्य रूप झाल्यावर पूर्वरूप संधी होते. पूर्वरूप संधी म्हणजे काय, पहिला स्वर कॉन्स्टंट राहतो आणि नंतरचा जो अ आहे तो गायब होऊन जातो. हा जो नंतरचा अ आहे तो गायब होऊन जातो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पहिले तुम्ही तुम्हाला सामान्य रूप काय असते आठवण करून देतो. बघा, घोडा हा शब्द आहे. घोडा या शब्दाला तुम्ही ला प्रत्यय जोडा. काय म्हणतात, घोड्याला चारा टाका, घोड्याला चारा टाका. घोडा शब्दाचं काय होऊन गेलं, घोड्या हा शब्द होऊन गेलं. याला म्हणता सामान्य रूप. मग आता जसं ला हा शब्द नंतरून जोडला का नाही, तसेच दोन शब्द जोडायचे. कोण कोण, एक अनुरूप आणि एक अनुसार, बरोबर. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. गरज हा शब्द आहे, गरज हा शब्द आहे, याला तुम्ही अनुरूप हा शब्द जोडताय, बरोबर. गरज शब्दाचं पहिले काय होईल, सामान्य रूप. सामान्य रूप कसं होईल बघा, तुम्ही समजा ला हा प्रत्यय जोडा गरज या शब्दाला, कसं वाक्य तयार होईल, तो माझ्या गरजेला धावून आला, गरजेला धावून आला असं म्हणून आपण. म्हणजे सामान्य रूप काय होते, गरजे. म्हणजे गरज शब्दाचं काय होईल, पहिले सामान्य रूप, गरजे प्लस अनुरूप. नंतर काय सांगितलं मी, पररूप संधी होईल. पररूप संधी होईल म्हणजे काय, हा शब्द जसा तसा राहील, हा अ गायब होऊन जाईल. गरजे प्लस अनुरूप तयार काय होईल, गरजे नुरूप. तयार काय होईल, गरजे नुरूप. नंतरचा स्वर गायब होईल, पूर्वीचा स्वर उरेल, म्हणजे पूर्वरूप संधी होईल. म्हणजे काय होईल, पूर्वरूप संधी होईल. तसंच आता दुसरा एक शब्द सांगितला होता, अनुसार. दुसरा एक शब्द सांगितला होता मी, अनुसार. बघा, अनुसार. आता पुढे बघू. समजा प्रकार नावाचा एक शब्द आहे. प्रकार हा शब्द आहे.
प्रकार शब्दाचा पहिले काय होईल, सामान्य रूप होईल. मग सामान्य रूप कसं होईल, समजा तुम्ही ची हा विभक्ती प्रत्यय जोडा. या प्रकाराची गणित मी सोडवली नाहीत, या प्रकाराची मी गणित सोडवली नाहीत. म्हणजे प्रकार शब्दाचं सामान्य रूप काय असतं, प्रकारा. प्रकारा प्लस अनुसार. अनुसार. आता दोन स्वर आहे माझ्यामध्ये, र मध्ये कोणता स्वर आहे, आ, आणि पुढचा स्वर कोण आहे, अ. संधी कोणती होणार आहे, पूर्वरूप संधी होणार आहे. म्हणजे हा आ राहील, हा अ गायब होऊन जाईल. प्रकारा प्लस नुसार म्हणजे काय, प्रकारानुसार. प्रकारानुसार. समजलं असेल तुम्हाला. मी तुम्हाला नियम सांगतो आता. नियम काय बघा, अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे लय बरा, मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो. पूर्वरूप संधी होतो. आता आयोग प्रश्न विचारेल, पूर्ण वाक्य बरोबर देईल आणि पूर्वरूपच्या जागेवर पररूप देऊन टाकेल. पररूप देऊन टाकेल. तुम्ही सिंपल लक्षात राहू द्या, अ आणि अ दिसतोय का नाही, अ हा गायब होऊन जातो, कारण अ ला काही चिन्ह राहत नाही, त्यामुळे अ गायब होऊन जातो. नंतरचा गायब होऊन जातो, त्यामुळे पूर्वरूप संधीच होणार आहे. हा प्रश्न येईल आज ना उद्या, तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. पररूप संधी होत नाही, पूर्वरूप संधी होते. हा बघूया आपण. गरज प्लस अनुरूप. पहिले काय होईल, गरज शब्दाचं सामान्य रूप होईल, गरजे. पुढचा शब्द काय, अनुरूप. नंतर काय सांगितलं त्याने, पूर्वरूप संधी होईल, म्हणजे हा अ गायब होऊन जाईल. गरजेनुरूप. गरजेनुरूप मला मदत करा. प्रकार प्लस अनुसार. प्रकार शब्दाचं सामान्य रूप होईल, प्रकारा प्लस अनुसार. पूर्वरूप संधी होणार आहे, म्हणजे हा अ गायब होऊन जाईल. प्रकारानुसार हे चौथं गणित आहे. प्रकारानुसार पूर्वरूप संधी झाली आहे. तुम्हाला प्रश्न कुठे पडू शकतो, प्रश्न इथे पडू शकतो. आयोग पूर्वरूपच्या जागेवर पररूप देऊन टाकेल. पररूप चुकीचं आहे, पूर्वरूप बरोबर आहे. बघूया आपण. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग टिंब संधी होतो, पूर्वरूप संधी होतो. पूर्वरूप संधी ऑप्शन नंबर 1 आहे. उत्तर 1 नंबर यायला पाहिजे. आता शेवटचा नियम. हा नियम नाहीये, फक्त ही थोडीशी माहिती आहे. काय माहिती आहे बघा. शब्दांचा उच्चार करताना गडबडीमुळे काही वर्ण एकमेकात मिसळतात, यातूनच संधी प्रक्रिया होते. संधी हे मुख्यतः तत्सम शब्दांच्या बाबतीत होतात. तत्सम म्हणजे काय, तत्सम म्हणजे संस्कृत शब्द. मात्र मराठीतही बोलण्याच्या ओघात काही शब्द एकमेकात मिसळून नवीन रूपे तयार होतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. येतो प्लस आहे म्हणजे येतो हे असं म्हणतो आपण, बोलता बोलता येतोय असं म्हणतो आपण. म्हणजे येतो आहे म्हणजे काय, येतोय किंवा येतोय. थोडक्यात बघा, तुम्ही इंग्लिश मध्ये टायपिंग करता का नाही, मग आजकाल बऱ्याचदा लोक असं करतात, आय डोंट नो ला असं टाईप करता, IDK आय डोंट नो, बरोबर. CU ला असं काही टाईप करता, टेक केअर ला असं टाईप करता. याला संधीच म्हणता येईल, बरोबर आहे का नाही. आपण शब्द छोटा करून टाकतोय का नाही, संधीच करतोय आपण. आय डोंट नो, टेक केअर असं तेच आहे. आपली आई आवाज देते, आपण क्रिकेट खेळतोय, आपण काय म्हणतो, येतोय येतोय, म्हणजे आपण काय म्हणायला लागलो, येतोय किंवा येतो हे असं म्हणतो आपण. आपण पूर्ण येतो आहे असं म्हणत नाही. अशाच काय होतं बघा, हा नंतरचा आ गायब होऊन जातोय, येतो हे तयार होतंय. म्हणजे आपण काय करतोय, वर्णांना एकत्र करतोय. म्हणजे संधी प्रक्रिया तयार कशी होते ते मी तुम्हाला सांगतो इथं. गेली आहे कसं म्हणतो आपण, गेली आहे किंवा गेली असं आपण म्हणतो. गेली असं म्हणतो. बसला आहात, बसलात किंवा बसलात असं आपण म्हणतो. मी हून तुझ्याकडे आलो आहे कसं म्हणतो आपण, मी हून तुझ्याकडे आलोय असं आपण म्हणायला लागून जातो. म्हणजे जर तुम्हाला असं वाक्य दिलं तर तुम्हाला त्याची फोड कशी करता येईल, मी होऊन तुझ्याकडे आलो आहे. इथे सुद्धा संधी झाली आहे आणि इथे सुद्धा संधी झाली आहे, बरोबर. असा काही प्रश्न येणार नाही, पण आलाच चुकून प्रश्न तर तुम्हाला इकडचा शब्द देतील आणि सांगतील यांची फोड करून दाखवा. उच्चारावरून फोड करायची, जास्त डोकं लावायचं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट पाठच केली पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला ऑप्शन दिसतंय अशा म्हणते ते. एका अर्थाने ही मराठीतील संधीच आहे. बोल रूपात असे संधी प्रामुख्याने पाहायला मिळतात. म्हणजे जनरली बोलता बोलता आपण स्पीडली इतकं बोलायला लागून जातो तर आपण आपले शब्द मिक्स करायला लागून जातो. म्हणजे संधी आपल्याला बोलता बोलता दिसते. हेच त्यांना सांगायचंय. थोडीशी इन्फॉर्मेशन होती की संधी तयार कशी होते आणि संधीचा आपल्या बोलण्यात फायदा कसा होतो. बऱ्याचदा आपण स्पीडली असं बोलत असतो.
बऱ्याचदा आपण स्पीडली असं बोलत असतो. बस, तर मग एक अजून क्वेश्चन राहून गेलाय, तो क्वेश्चन बघू. स्वर संधी, व्यंजन संधी, अनुनासिक संधी, विसर्ग संधी, चारही संध्या दिल्या आहेत. 4 संधींची इकडे उदाहरण दिले, जोड्या लावायच्या आहे. स्वर संधी बघा, मला दिसतंय डायरेक्ट धारोष्ण. धारोष्ण शब्द कसा मला बघा, धारा प्लस उष्ण म्हणजे काय, धारोष्ण. बरोबर, धारा प्लस उष्ण म्हणजे धारोष्ण. आ प्लस उ दोघी स्वर मिसळले, हे झाली स्वर संधी. व्यंजन संधी, सन्मती, उन्माद. सन्मती कसं तयार होतो, सत प्लस मती म्हणजे सन्मती. सत प्लस मती म्हणजे काय, सन्मती. उत प्लस माद म्हणजे काय, उन्माद. उत प्लस माद म्हणजे उन्माद. सॉरी, हा काय अनुनासिक संधी आहे. अनुनासिक संधी आहे का बरं, कारण तयार होणारा न हा अनुनासिक आहे. तयार होणारा न व्यंजन संधीमध्ये येतं, ते व्यंजन संधीचाच प्रकार येतो, पण तो स्पेशल प्रकार आहे, तो अनुनासिक संधी आहे. त्यामुळे आपण त्याला अनुनासिकशी जोडू. अनुनासिकशी जोडू, कारण तयार होणारा न हा अनुनासिक आहे, 5व्या कॉलम मधला आहे. पुढे बघू आपण व्यंजन संधी. हा बघा, डबल ल दिसतोय, डबल ज दिसतोय, म्हणजे यांच्यातला पहिला कोण आहे, तचा पाय मोडलाय, म्हणजे हा काय झाला, व्यंजन संधी. विद्युत प्लस लता, जगत प्लस जीवन म्हणजे काय, त म्हणजे काय, व्यंजन संधी. आणि पुढचा उरला कोण आपला, विसर्ग संधी, म्हणजे उरलेला आपला काय असेल, विसर्ग संधी. नि प्लस काय म्हणता येईल, चिंत. नि प्लस चिंत म्हणजे निश्चिंत. पुर प्लस कार म्हणजे पुरस्कार. दोन्ही ठिकाणी विसर्ग दिसतोय, ही विसर्ग संधीचं उदाहरण आहे. जोड्या मी लावून दिलंय, उत्तर तुमचं 4 नंबर यायला पाहिजे. इथे आपलं संधी हे प्रकरण संपलं. 4 लेक्चर लागले, मोठं चॅप्टर होतं, पण असं काही अवघड नव्हतं की तुम्ही चुकणार. थोडीशी प्रॅक्टिस केली ना, तर पेपरमध्ये आपल्याला डायरेक्ट ऑप्शन दिसतं की हेच उत्तर आहे असं. तर एवढं काही विशेष नव्हतं. इथे आपलं संधी हे प्रकरण संपलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग हे अजून महत्त्वाचं प्रकरण सुरू करू, जे की एकदम सोपं आहे. प्रयोग तर याच्यापेक्षा पण सोपं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.